पुणे महापालिकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे. दावे प्रतिदावे होत आहेत. नेत्यांना काय वाटतं, याच्यापेक्षा जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी पुणे मेट्रोमध्ये आज मी आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत जे प्रवास करत आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय अपेक्षा आहेत नेत्यांकडून, त्यांना महापालिकेच्या निवडणुकीनंतर विकास म्हणजे काय अपेक्षित आहे ते जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. महापालिकेची निवडणूक सुरू आहे, रंगत आले आहे. तुम्ही पुण्याचेच नागरिक आहात? हो, मी पुण्यात गेली 35 वर्ष पुण्यात वास्तव्य आहे माझं. आणि इथे वडगाव शेरी एरिया जो आहे तिकडे मी राहतो, फिनिक्स मॉलच्या समोर. तुम्हाला काय अपेक्षा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? विकास हा चर्चा होते, पण कशा प्रकारचा विकास तुम्हाला हवा आहे? नाही, आत्ता जे काय विकासाचं काही मॉड्यूल पुण्यामध्ये दिसून येत आहेत ते अत्यंत चांगले आहेत, प्रभावी आहेत. आणि नागरिकांच्या ह्याच अपेक्षा असतात की आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी केंद्राकडून राज्य सरकारकडून योजना आणायला पाहिजे. स्वतःचं जे नागरिक आहेत ते जे टॅक्स भरतात त्या टॅक्सचा पण त्यांनी पुरेपूर त्यांना उपयोग व्हायला पाहिजे, हीच लोकांची अपेक्षा असते. फक्त जे काम करायचं ते मुद्दे म्हणजे चांगलं करायला पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण दरवेळेला एफसी रोडचा किंवा जंगली महाराज रोडचा आपण हे करतो, उल्लेख करतो. मग जंगली महाराजचा रस्ता त्यावेळेला जो बांधकाम केलं त्या पद्धतीचं बांधकाम हे का होत नाही? दर 6 महिन्याला 8 महिन्याला वर्षाला ब्लॉक्स काढणे किंवा दुरुस्ती करणे हे प्रकार व्हायला नाही पाहिजे. जर तुम्हाला सर्वसामान्यांसाठी ज्या सुविधा करायच्या आहेत तर त्याचं पायाभूत ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वेळेला रस्ते करायचे त्यावेळेला ते करायला पाहिजे. ते सारखं हे करू नये, ते उकरू नये. तुम्ही आता मेट्रोने प्रवास करताय, या मेट्रोचा खरंच पुणेकरांना उपयोग झाला? छान उपयोग झाला आहे. मेट्रो कोणी आणली याच्यावरनं वाद सध्या सुरू आहे. मुरलीधर मोहोळ आता प्रवास करतायत मेट्रोने, ते मंत्री आहे, केंद्रीय मंत्री आहेत. आणि कोणी आणली याच्याबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही. नागरिकांना त्याच्याबद्दल काहीच घेणं देणं नाही. नागरिकांना सुविधा मिळाली आणि हे तात्काळ आणि चांगलं प्रभावी असं दळणवळणाचं माध्यम उपलब्ध झालं. या सगळ्या गोष्टी आहेत. आता पोल्युशन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तर पोल्युशनवरती कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे अशी माझी या बाबतीतली भूमिका आहे. त्यांचं मत आहे पोल्युशनवरती लक्ष दिलं पाहिजे, प्रदूषण त्यांच्या एका गोष्टीला मी एक्सेप्ट करतो की रस्ते आणि परत त्याला उकरायचे ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, आता कसं आहे की एका प्रभागामध्ये 4-4 वॉर्ड मेंबर्स आता निवडून देतात. ते आता मी वडगाव बुद्रुकमध्ये राहतो. माझ्या इथं 5 वर्षापासून रस्ता खराब होता. आता इलेक्शन आले 15 दिवसा अगोदर त्यांनी तो रस्ता दुरुस्त केला. म्हणजे 5 वर्ष मी ते खराब रस्त्यावर चाललो आहे, एवढे खराब परिस्थिती. मग आम्ही निवडताना मग आता आम्ही कोणाला निवडायचं? तोंड दाखवत नाही ते लोक. ठीक आहे, मेट्रोचा आहे आम्हाला, त्याचं बेनिफिट आहे. कारण आता ज्या प्रकारे पुण्यामध्ये ट्रॅफिक आहे त्याला एक तर कंट्रोल करत नाही, तर ते सगळ्यात मोठा मुद्दा आहे. यांनी ट्रॅफिकचं सोल्युशन काढायला पाहिजे. मी IT मध्ये काम करतो. मी वडगाववरनं खराडीला जातो, मला 2-2.5 तास लागतात आणि मी 9 तास नोकरी करतो. म्हणजे मी 17 तास फक्त कामच करतोय. तर ह्याचं कुठंतरी सोल्युशन काढायला पाहिजे. मला मतदान करते का? मी करते ना, करते. माझं एवढंच आहे की ट्रॅफिक कंट्रोल केलं पाहिजे. कारण की आम्ही लोक जो प्रवास करतो 1 तासाच्या प्रवासाला आम्हाला कधी कधी 2 तास लागतात ट्रॅफिकमुळे. तर तेच अपेक्षा आहे की ट्रॅफिक कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, रूल्स रेग्युलेशन्स नीट फॉलो व्हायला पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहेत आमच्या. आम्हाला आमचं काय म्हणतात ना, जीवन कन्व्हिनियंट करा थोडंसं. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण फिरतोय मेट्रोमध्ये. आणि तुम्ही पुण्याचेच नागरिक आहात? नाही, तुम्ही पुण्याचे नागरिक आहात, पुण्यात मतदान करणार आहात का आता महापालिकेला? पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, तुम्ही पुण्याचे नागरिक आहात. बऱ्याच मेट्रोचा लाभ बाहेरून आलेली घेत असतात. तुम्ही पुण्याचे नागरिक आहात का आणि पुणे महापालिकेच्या संदर्भात मतदान करणार आहात का आता सध्या? बरेच प्रवासी हे बाहेरून आलेले आहेत, पण बऱ्याच प्रवाशांशी मी बोललो. वाहतुकीचे प्रश्न असतील, पुण्यातल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत. जनतेला काय वाटतं हे आपण जाणून घेतो आहे. आता काही अजून नवीन मंडळी आले, आपण त्यांच्याकडे जाऊ. दादानो, तुम्ही पुणे महापालिकेचेच रहिवासी आहात का बाहेरून आलेले? बऱ्यापैकी बाहेरून आलेले दिसतात. ह्या काकांशी बोललो आहे मी आता.
तुम्ही पुणे महापालिकेच्या नागरिक आहात का पुणे महापालिकेच्या? आता निवडणुका सुरू आहेत आणि मतदान होणार आहे, तर तुमच्या मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीचा तुम्हाला विकास हवा आहे किंवा जो झाला आहे तो झाला आहे का? तुमच्या काही मागण्या आहेत का? तुम्ही मांडा. मी या भागात राहत नाही, मी वारजेला राहतो. तो त्या पहिल्यापेक्षा तरी सुधारणा आहे, रस्ते आहे, मेट्रोची चांगली सोय झाली आहे नागरिकांसाठी. पण कन्स्ट्रक्शनची कामं असल्यामुळे खूप धूळ पोल्युशन हे जरा वाढतं आहे पुण्यामध्ये. त्याच्याबद्दल या इलेक्टेड मेंबर्सने विचार केला पाहिजे. प्रदूषणावरती काम करावं असं काही म्हणणं आहे. काय ज्यांची आपल्याकडे मंडळी आहेत ते बोलतील का? आपण त्यांच्याशी आधी बोलूयात. तुम्ही पुण्याचे नागरिक आहात का हे पहिलं सांगा, कारण आता पुण्यात निवडणूक आहेत, महापालिकेच्या निवडणुकाचं मतदान होणार आहे. तुम्ही असाल तर तुमच्याशी बोलायला मला आवडेल. पुण्याचे तर नाही, तुम्ही कोणीच पुण्याचे नाही आहेत, हे पुण्याचे नागरिक नाही आहेत. मेट्रोने प्रवास करणारे बरेच नागरिक हे बाहेरून आलेले आहेत, पण ते मेट्रोचा लाभ घेत आहेत. अनेक नागरिकांशी मी बोललो, काही नागरिक इथंही आहेत. काका तुम्ही पुण्याचेच नागरिक आहेत, बाहेरून आलात? बहुतेक बाहेरूनच आलेले दिसतात. तुम्ही पुण्याचे नागरिक आहात, बाहेरूनच आलाय. कुठून आलाय? यवतमाळवरून आलाय. कसं वाटतं तुला पुण्यात राहताना? खूप छान, म्हणजे खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. पण यवतमाळचा विकास पुण्याच्या धर्तीवर तुला करायची अपेक्षित आहे. बघूयात आपण काही आणखीन. काकू तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय प्रवासात. पुण्याचं निवडणुका सुरू आहे, तुम्ही पुण्याचे नागरिक असाल तर मी तुमच्याशी बोलता येईल मला, की इथले काही प्रश्न आहेत, तुमचे काही मागणे असतील. तुम्ही नागरिक नाहात. बहुतेक प्रवासी हे बाहेरून आलेत आणि मेट्रोचा प्रवासचा लाभ घेत आहेत. कॅमेरामन अनिल गजलेसह मी ब्रह्मा चट्टे, LS मराठी, पुणे मेट्रो.